हॅलो, हाय, गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही सगळे? ठीक आहात ना? चला तर मग सुरुवात करूया आपल्या तू तिथे मी कथेच्या आजच्या भागाला. शेवटी अखेर यश आणि सिया एक झाले होते. कालच्या त्या चांदण्या रात्री सिया यशला समर्पित झाली होती आणि ते दोघे मनानेच नाही तर शरीराने सुद्धा एकरूप झाले होते. आता त्याचा आत्माही एकजीव झाला होता. रात्रीचे ते गोड सुखद क्षण आणि सकाळचा तो हवा हवाचा प्रेमळ स्पर्श अनुभवून दोघेही आनंदाने उजळत खाली आले. तशा साधनासोबत सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर गेल्या. सियाच्या चेहऱ्यावरचं ते निखळ सौंदर्य आणि तिचा ते मोहरून आलेलं रूप बघून सुगंधा लगेच काय ते समजून गेली. संडे असल्याने आज कुणालाही ऑफिसची घाई नव्हती. त्यामुळे सगळे निवांतपणे आपला नाश्ता करायला आले होते. यश सिया डायनिंग जवळ आले तशी यशने तिच्यासाठी आपल्या बाजूची चेअर ओढली. त्याला सगळ्यांसमोर असं वागताना बघून सियाला थोडं ओशाडल्यागत झालं आणि तिने यशवर एक कटाक्ष टाकला. पण त्या हिटलरला काही फरक पडणार होता का? त्याचं तर असं होतं, प्रेम करायचं तर करायचं, मग समोर कुणी का असेना. आणि त्याच्या डॉल बाबतीत तर तो तसाही धीट होता. पण त्याला तसं करताना बघून शारदा आणि नंदाच्या कानातून धूर निघाला. त्याचं काय? त्या दोघीचे तर डोळेच खोपणीतून बाहेर आले होते. बरं आहे बाई, आजकालच्या मुलींचं नवऱ्यालाच कामी लावतात. आम्ही तर बाई सगळे समोर असताना आमच्या नवऱ्याकडे ढुंकूनही बघत नव्हतो. आणि आमचा नवरा तो तर 10 हात लांब राहायचा. पण इथे तर चित्रच वेगळं आहे. नंदाने पुन्हा आपले सुमधुर बोल सुनावले. तसे सिया खजील झाली आणि चेअरवर बसायची थांबली. पण इकडे हिटलरच्या कानातून आता मात्र जाड निघायला सुरुवात झाली. आणि तो काही बोलणारच की. सियाने त्याच्या हातावर हात ठेवला आणि त्यावर हलकासा दाब दिला आणि नाही मध्ये मान हलवली. तशी याची मूठ सैल झाली. नंदाच्या बोलण्याने रागात ओढली गेली होती. यशने पुन्हा सियाला बसण्याचा इशारा केला. तसा पुन्हा तोच कर्कश आवाज आला. आजच्या सुना म्हणावा नि उभं राहावं. सासू काम करते आणि सुना मात्र ठाण्यावर बसून खातात. असं नाही थोडा हातभार लावावा. एरवी तर नटून थटून मिरवतातच, पण निदान आज घरी आहे म्हटल्यावर तरी करावं थोडं माणसाने. इतका सासूला सुद्धा आराम मिळेल. पण नाही, ते आजकालच्या सुनांना थोडी जमतं. ते तर आम्ही होतो, सासूला साधा पाण्याचा ग्लास सुद्धा उचलू देत नव्हतो. नंदाचे मधुर सुमन जसे सियाच्या कानी पडले, तिचे डोळे टचकन पाण्याने भरले आणि ती तशी सुगंधाजवळ जाऊन त्यांच्या हातून नाश्त्याचा बाऊल आपल्या हातात घेतला. अगं राहू दे बाळा, एरवी तर तू मला तुला जमेल तशी मदत करतच असते. त्यात ऑफिसमध्ये सुद्धा तू काही रिकामी थोडी असतेस. तिथे सुद्धा कामच करतेस की. आजचा काय तो एक दिवस असतो तुला, तितकीच तुला उसळत. आणि नाश्ता फक्त वाढायचाच तर आहे. मी वाढते, तू जाऊन बस, सुगंधा बोलली. त्याची सिया त्यांना बघू लागली. आपल्याला इतकी समजूतदार सासू मिळाली यासाठी तिने मनोमन देवाचे आभार सुद्धा मानले. नको मॉम, मी वाढते, तुम्ही बसा. आणि तुम्ही खरं बोललात, नाश्त्याचं काय, तो तर फक्त वाढायचाच तर आहे. ते मी करते, तुम्ही बसा. बोलत सियाने सुगंधाला समोरच्या चेअरवर बसवली आणि स्वतः सगळ्यांना नाश्ता सर्व करू लागली. ज्यानंतर नंदा आणि शारदा यांचं तोंड बघण्यासारखं झालं होतं. त्यांना वाटलं होतं सिया नानुकूर करेल, ज्याने शामराव यांना राग येईल आणि यश आणि त्यांच्यात वाद निर्माण होईल. पण तसं काहीच झालं नाही. उलट सियाने गुपचूप ते मान्य केलं. आणि फक्त मान्यच नाही केलं,
तर सुगंधाला बसवून ती स्वतः वाढू लागली. आता हिटलरला थोडा राग आला होता, पण तो सुद्धा सियाने परतवून लावला. बायको, सगळ्यांना वाढून झालं असेल तर तू सुद्धा बस. यश नाश्ता करतच बोलला. आता तिच्याशिवाय त्याच्या घशातून घास थोडीच उतरणार होता. म्हणून जसं तिने सगळ्यांच्या प्लेटमध्ये नाश्ता दिला, तसाच इकडे त्याचा आवाज होता. तशी सिया तिकडे जाणारच की. सिया, मला आणखी थोडं वाढ, अक्ष म्हणाला. आणि पुढच्या सेकंदाला यशची बारीक नजर त्याच्यावर आली. हा मुलगा पण ना, कालच बाबांनी याला रागवलं, पण याच्या डोक्यात तर भुसा भरला आहे ना. आता हा हिटलर याचे तुकडे करू नये म्हणजे झालं. शारदा यशच्या नजरेला बघत बोलली, जी अजूनही तिच्या सुपुत्रावर बाणासारखी खेटली होती. अक्ष, माइंड युअर टंग. ती फक्त सिया नाही, तुझी वहिनी आहे. यशचा आवाज भलेही शांत होता, पण तिथली वॉर्निंग तिथे असणाऱ्या प्रत्येकाला समजली होती. अक्षने आपली नजर वर केली आणि समोरच्या त्या नजरा बघून त्याची बोबडीच वळली. वहिनी, अगं मला सुद्धा दे ना आणखी. शिवने तापलेलं वातावरण हलकं करत हसत म्हणाले. तसं सियाने सुद्धा तिला स्मित करत पुन्हा नाश्ता वाढला आणि अक्षला सुद्धा दिला. वहिनी, शिवचा आवाज आला. तसं सियाने वरून बघितलं तर आता शिवू दारात उभी होती. नाश्ता झाला तशी सिया आपल्या खोलीत आली. शिवू, अगं तू ये ना बाळा. सिया बेडवरून उठत तिला आत घेत म्हणाली. तशी शिवू सुद्धा आत आली. सियाने तिला बेडवर बसण्यास सांगितलं. वहिनी, कामात होतीस का? शिव समोरचा पसारा बघत. नाही ग बाळा, आज संडे आहे ना, म्हणून म्हटलं थोडं कपाट आवरून घेते. तू बोल ना, तुला काही काम होतं का? सिया कपड्यांची घडी घालत बोलली. वहिनी, खरं सांगायचं तर मला दादाशी काम होतं, पण तुला तर माहितीच आहे ना, तो आमच्याशी कुठे बोलतो ते. शिव चेहरा पाडत बोलतो. सियाला सुद्धा फार वाईट वाटत होत. ते सगळे आल्यापासून सिया बघत होती, रमाकांत, शारदा, अक्ष कसेही असले तरी शिव खूप छान होती. तिचं मन खूप स्वच्छ होतं आणि तितकंच तिच्या मनात श्रीकांत, सुगंधा आणि यश बद्दल प्रेम सुद्धा. पण दिसायला जरी हे एकत्रित कुटुंब दिसत असले तरी आतून मात्र फार पोखरून होतं. पण त्यामागचं कारण माहीत नसल्याने सिया सुद्धा काहीच करू शकत नव्हती. ए बाळा, अशी सॅड नको हो. तुझा दादा जरी दाखवत नसला ना, तरी त्याचं सुद्धा तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. सिया शिवला समजावत म्हणाली. वहिनी, खरंच असं होईल का ग? भोळी शिव खूप आशेने सियाला बघू लागली. तसं सियाने स्मित हसत तिला धीर दिला. बरं मला सांग, आमच्या या लाडूबाईला कुठलं काम होतं दादाशी? ते वहिनी, मला कॉलेजला ऍडमिशन घ्यायची होती. मी बघितलं 1-2 कॉलेज, पण बोलून शिव थोडी थांबली. पण काय? तोच यशचा करडा आवाज तिथे घुमला. तशा सियासोबत शिवच्या नजरा आवाजाच्या दिशेने वळल्या. तर यश आता खोलीच्या दारात उभा होता. अहो, तुम्ही तर स्टडी मध्ये होता ना, त्या लवकर कसे आला? त्याला तिथे बघून सियाने विचारले. तर यश
अजूनही शिवला बघत होता, जी आता मान खाली करून जमीन घोरत होती. ते माझ्या लॅपटॉपचं चार्जर राहिलं होतं, तेच घ्यायला आलो आहे, यशने सांगितलं आणि आत आला. तसं सियाने बाजूला ड्रॉवर मध्ये असलेला चार्जर त्याच्या हातात दिला. पण काय प्रॉब्लेम आहे मला कळेल का बायको? यश तसाच करड्या आवाजात सियाला बघत म्हणाला. तशी शिव थोडी दचकलीच. बिचारी लेकरू आधीच हरव्या मनाची होती, त्यात हिटलरला घाबरत सुद्धा होती. अशात त्याचा तो भारदस्त आवाज ऐकून बिचारीला धडकीच भरली. अहो, काय ते? घाबरली ना पोर? थोडं हळू बोला की. सियाने शिवला बघत यशला दटावलं. तसा त्याने आपल्या डॉलला बघत सुस्कारा सोडला. म्हणजे मॅडम तर बायकोचा रुबाबच झाडू लागल्या. यशने सुस्कारा सोडला आणि सियाला शिवला विचारायला खुणावलं. शिवबाडा, पण काय, काही प्रॉब्लेम आहे का? सियाने खूप प्रेमाने हळूवार विचारले. तशी शिवची नजर सियावर आली आणि यशची शिववर. तो जरी दाखवत नसला तरी निया आणि शिवला तो सारखंच प्रेम करायचा. फक्त नियाशी त्याचं लगेच बनायचं, कारण ती आपल्या या मुक्या भावाला बोलून बोलून बोलतं करायची. तर शिव त्याला खूप भीत होती, म्हणून तो कधी शिव सोबत बोलू शकला नाही. पण प्रेम मात्र सारखंच होतं दोघांना. ते ते वहिनी, त्याची फीस खूप जास्त. शिव अडखडत घाबरत बोलली. तसं सियाला तिच्यावर हसूच आलं. तर यशने मात्र आपल्या वेड्या बहिणीला बघून सुस्कारत होता. त्याला वाटलं की तिला दुसराच काही प्रॉब्लेम असेल, लाईक मुलांचा वगैरे. पण इथे तर ही वेडी मुलगी फीसला घेऊन त्याचा जीव काढत होती. अगं वेडूबाई, त्यात काय टेन्शन घ्यायचं, ते तर तुझे दादा लगेच मॅनेज करतील. तू फक्त सांग तुला किती फीस हवी ती. सिया शिवच्या गालाला हात लावत यशला बघत स्मित करत बोल. तशी शिव सुद्धा यशला घाबरून बघू लागले. दादा, ते ते 50. उद्या तुला तुझं क्रेडिट कार्ड मिळेल, तेव्हा तुला लागेल तितके तू घेऊ शकतेस, यश म्हणाला आणि सरळ खोलीबाहेर निघून गेला. थँक्यू सो मच वहिनी, तुझ्या आणि दादामुळे आता माझी ऍडमिशन होणार. थँक्यू, खरंच खूप खूप थँक्यू, बोलून शिव सियाच्या गळ्यात पडले. तर सियाने सुद्धा स्मित हसत तिला आपल्या मिठीत घेतले. दाराजवळ उभा असलेला यश त्या दोघींना असं आनंदात असताना बघून स्मित करत आपल्या स्टडी रूम मध्ये निघून गेला. अहो, तुम्ही खूप खूप छान आहात, सिया यशच्या आणखी जवळ सरकत म्हणाली. आता ते दोघे आपल्या बेडवर होते. यश पाठीवर झोपला होता तर सिया त्याला बाजूने चिटकून होती. अच्छा, आणि हे माझ्या बायकोला आजच का वाटू लागलं आहे? यश मान खाली करून सियाला बघ. आजच स्पेशल थोडी ना आहे, तसं तर तुम्ही नेहमीच गोड वाटता, फक्त आज थोडं जास्त वाटत आहात. अच्छा, आणि त्याचं कारण समजेल का मला? यश याच्या गालाला ओढत बोलला. आ, नको ना हो. सिया लटक्या रागात त्याचा हात झटका. आता रागात असल्याने तिचे गाल आणखी फुगले होते, जे बघून यशला ते ओढायचा आणखी मोह झाला. त्याची डॉल अशी चिडली की ती यशला आणखी जास्त गोड वाटायची. बायको, तू अशी चिडलीस ना की मला आणखी गोड वाटते. असं वाटते तुझे हे फुगलेले गाल खाऊन टाकाल, बोलून यशने सियाला काही करू न देता सरळ तिचे गाल तोंडात घेतले. तर सिया चिडून यशच्या खांद्यावर मारू लागली. यशने तसेच तिचे हात आपल्या हातात घेऊन बेडवर दाबले आणि आपला भार सियावर टाकला. थोड्या वेळात यशने आपला मोर्चा सियाच्या गालावरून तिच्याकडे वळवला. त्याच्या हात आता सियाच्या हातावरून खाली येत तिच्या शरीरावर फिरू लागला.
तसं तसं सियाचं अंग मोहरू लागलं आणि तिच्या हात सुद्धा याच्या अंगाखांद्यावर फिरू लागले. सियाच्या संपूर्ण शरीरावर आपल्या प्रेमाचे ठसे उमटवू लागला. हळूहळू त्याच्या मनात असलेले सगळे अडथळे दूर करत यशने पुन्हा स्वतःला तिच्या सामावून घेतलं आणि दोघांचा प्रेमाचा प्रवास सुरू झाला. तिच्या कलेने घेत यश तिला आपल्या प्रेमाने खुलवत होता, तर सिया सुद्धा त्याचे प्रेम अखंड बुडत होती. वेळेसोबत त्यांचा प्रेमाचा प्रवास आणखी खोलवर होत चालला होता. दोघेही प्रेमात अखंड बुडाले होते आणि मग रात्री कधीतरी त्यांचा प्रेमाचा पाऊस थांबला. सिया खूप थकली होती म्हणून ती तशी झोपी गेली. तर यशने सुद्धा बाजूला पडत सियाला आपल्या मिठीत ओढली आणि तिला आपल्या मिठीत घेऊन डोळे मिटून घेतले. थकल्याने त्याला सुद्धा काही मिनिटातच झोप लागली. पण इकडे अक्षयची मात्र झोप उडाली होती. त्याला आता काहीही करून सियाला आपलं करायचं होतं आणि त्यासाठी तो तडमडत होता. पण त्याला हेही माहिती होतं की यश इथे असताना ते शक्य होणार नाही, म्हणून तो संधीच्या शोधात होता. अक्षला मिळेल का ती संधी? सिया आणि यशला समजेल का अक्षच्या मनातलं? काय वळण घेईल सिया यशचे आयुष्य? बघूया पुढच्या भागात लवकरच. धन्यवाद.